गिरीश, तुम्ही ही जी यादी सांगताय ती यादी ऐकता 5 जुलैला मराठीचा मेळावा झालेला तेव्हा जे चित्र स्टेजवर दिसलं होतं, ठाकरे कुटुंब अख्खं स्टेजवर दिसलं होतं, तसं काहीसं चित्र उद्याच्या पत्रकार परिषदेत दाखवून ही निवडणूक पूर्ण भावनिक बाजूने नेण्याचा प्रयत्न ठाकरे बंधू करतायत असं म्हणायचं? नक्कीच अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं म्हणणं होतं की खरं तर हा मेळावा घेऊन आपण घोषणा करावी जेणेकरून एक वातावरण निर्मिती होईल. मात्र दोन्ही पक्षाच्या पक्षप्रमुखांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंचं एक कुटुंब एकत्र येऊन एक भावनिक क्षण किंवा एक भावनिक वातावरण तयार करून 20 वर्षानंतर जो 5 जुलैला आपण सर्वांनी पाहिलेलं होतं, दोन ठाकरे बंधू एकत्र आलेलं जे चित्र आपण पाहिलेलं होतं, संपूर्ण NSCI डोममध्ये आपण बघतोय की दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये आपण पाणी पाहिलं होतं. जो एक भावनिक वातावरण निर्माण झालेलं होतं, तशीच परिस्थिती उद्या तसंच वातावरण उद्या देखील निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो. एक भावनिक वातावरण तयार करून पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा देखील एक प्रयत्न हा ठाकरे बंधूंकडून होऊ शकतो. त्यामुळे उद्याची पत्रकार परिषद देखील भव्य असेल. जसा 5 तारीखचा मेळावा झालेला होता 5 जुलैचा, तशाच पद्धतीचा मेळावा, तशाच पद्धतीचं वातावरण, ते भावनिक वातावरण उद्याच्या पत्रकार परिषद देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. गिरीश, उद्याच्या या भव्य दिव्य पत्रकार परिषदेमध्ये मुंबई व्यतिरिक्त इतर महापालिकांबाबतची सुद्धा घोषणा किंवा तिथल्या जागा वाटपासंदर्भात काही माहिती दिली जाऊ शकते का ठाकरे सेना आणि मनसेकडून? नक्कीच मुंबईसह आपण बघतोय ठाकरे बंधू 29 महानगरपालिका एकत्र लढत असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली, ठाणे, याशिवाय नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, वसई, विरार, याशिवाय मीरा भाईंदर, तसंच संभाजीनगर, नागपूर अशा सर्व महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्रित लढत आहेत आणि त्या सगळ्या संदर्भातील चर्चा करण्याची जबाबदारी त्या विभागातील नेत्यांवर दिलेली होती आणि या सगळ्याच्या चर्चा या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळेच उद्याचा मुहूर्त हा साधण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे मुंबईसह इतर ज्या महानगरपालिकांमधील युती आहे, ठाणे, नवी मुंबई, याशिवाय कल्याण, डोंबिवली, नाशिक, भिवंडी, पिंपरी चिंचवड, पुणे, संभाजीनगर, नागपूर या सगळ्या महानगरपालिकांच्या युतीची घोषणा ही उद्याच्या पत्रकार परिषदेत केली जाईल. आणि उद्याच्या पत्रकार गिरीश, आपल्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर आहेत. तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते.